नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. कोरोनाच्या संदर्भात गेल्या काही दिवसात विविध माध्यमं ही कोरोना बाधितांची आकडेवारी कमी होत असल्याचं सातत्याने सांगून राज्यामध्ये कोरोना आटोक्यात येतोय, परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे भविष्य अधिक सुखकर आहे असं सातत्याने म्हणत जणू काही सकारात्मकच सगळं आहे असं सांगायचा प्रयत्न करत होती. पण या माध्यमांच्या दरम्यान अत्यंत जबाबदारीनं आम्ही कोरोना बळींच्या संदर्भातला प्रश्न कायम उपस्थित करत होतो आणि ताज्या घटनाक्रमामध्ये कोरोना बळींच्या नोंदीतला घोळ अखेरीस मविया सरकारला मान्य करावा लागलाय. 1 नाही 2 नाही 100 नाही 500 नाही, जवळपास 20,500 कोरोना बळींच्या नोंदी राज्य सरकारच्याकडून करण्यातच आल्या नव्हत्या. हा विषय आजचा नाहीये. 2020 सालापासून म्हणजे जवळपास 1 वर्षापासून कोरोना बळींच्या योग्य नोंदी महाराष्ट्रात होत नाहीत याची मविया सरकारला सातत्याने आठवण करून दिली जात होती. पण केवळ आणि केवळ प्रतिमा संवर्धनाच्या नादात या बाबीकडे दुर्लक्ष केलं गेलं असं आता कागदोपत्री समोर येत आहे. आणि म्हणूनच जून महिन्यामध्ये 20,500 कोरोना बळी हे मविया सरकारला अखेरीस नोंदवावे लागलेले आहेत. आतापर्यंत जे लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले, प्रत्यक्षात त्यांचा मृत्यू भलत्याच कारणामुळे दाखवून राज्यात कोरोना पसरतच नाहीये, कोरोनामुळे मृत्यूदर कमालीचा कमी झालेला आहे असं म्हणत आरोग्यमंत्री स्वतःची पाठ थोपटून घेत होते. त्यांना जेव्हा जेव्हा कोरोना बळीच्या नोंदीमध्ये काही गडबड होतीये का असं विचारलं जायचं, त्यावेळेला एकटे तेच नाहीत तर राज्याचे प्रमुख सुद्धा कोरोना बळींच्या नोंदीत कोणताही गडबड घोटाळा होत नाही असं निक्षून सांगायचे. जून महिन्यामध्ये मात्र हे सगळे दावे फोल ठरले. जर समजा कोरोना बळीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये अशा प्रकारची गफलत झाली असेल आणि जी आता कागदावर आलेली आहे, तर कोरोनाच्या एकूणच नियंत्रणाच्या नियोजनामध्ये किती गंभीर चुका झाल्या असतील हा स्वाभाविक प्रश्न उपस्थित राहतो. आजच्या लक्षवेधीची चर्चा त्याच अनुषंगानं मविया सरकारमध्ये कोरोनाचा नंबर गेम. आजच्या चर्चेची सुरुवात करण्यापूर्वी जो तपशील समोर आहे तो सर्व वाचक आणि त्याचबरोबर आपल्या सोबत असलेल्या सर्व प्रेक्षकांच्या साठी खुला करणं अत्यंत गरजेचं आहे. राज्य सरकारच्या नव्या आकडेवारीच्या अनुसार 28 मे ते 16 जून पर्यंत 6,500 पेक्षा अधिक रुग्णसंख्या ही वाढवण्यात आली. आणि इतकंच नाही तर याचा एकत्रित परिणाम म्हणून 16,644 मृत्यू हे ऍडजस्ट करण्यात आलेले आहेत. सर्वसाधारणपणे बेरीज केली असता हा आकडा 23,000च्या घरात जातोय, पण आकडेवारीचा नीट ताळमेळ घातल्याच्या नंतर 20,500च्या सुमारासचा आकडा जो आधी नोंदवला गेलेला नव्हता तो आता नोंदवला गेल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत चर्चेला कोण कोण आहेत त्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत मवियाच्या प्रतिनिधी डॉक्टर हेमलता पाटील आहेत. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश खंडकर आहेत. तसंच आपल्यासोबत आरोग्य विश्लेषक या नात्यानं डॉक्टर अविनाश बाणाईत आहेत. पहिला आणि थेट प्रश्न आपल्यासोबत असलेल्या डॉक्टर हेमलता पाटील यांना. हेमलता ताई, जे आता कागदपत्रांनी समोर येत आहे ते खरोखरच चिंताजनक आहे. असं का वागलं गेलं असेल? पहिली गोष्ट प्रसादजी, प्रतिमा संवर्धन किंवा ऍडजस्ट केले याच मुद्द्यांना माझा आक्षेप आहे. पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कोरोनाचे आकडे लपवण्याचं कोणतंही काम महाविकास आघाडी सरकारने केलेलं नाहीये. इनफॅक्ट RT-PCR सगळ्यात जास्त टेस्ट या महाराष्ट्रामध्ये झाल्या आणि त्या दृष्टीने जे पेशंट्स आपल्याला सापडले त्यांचं विलगीकरण असेल, हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन असेल, त्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. आता हा आकडा आपण लपवला, ऍडजस्ट केला किंवा प्रतिमा संवर्धन करण्यासाठी हा आकडा खोटा सांगितला
हे म्हणण्याला काहीही कुठलाही अर्थ नाहीये. हेमलताताई, हे आकडे आपण असं म्हणताय की ऐका ना. हे सगळं प्रतिमा संवर्धनासाठी झालं नाही, मग हे का झालं याचं उत्तर तुम्ही दिलंय का? कसं झालं हे तरी सांगा, कोणी केलं तेही सांगा. मी सांगते, जेव्हा दुसरी लाट ज्या पद्धतीने आली, आपल्याला ऑक्सिजनची कमतरता जाणवायला लागली, बेडची कमतरता जाणवायला लागली आणि ज्या पद्धतीने ही सगळी लाट दुसरी आली आणि त्यामध्ये जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली, त्यामध्ये जे मृत्यू झाले त्या मृत्यूची नोंद करण्यामध्ये थोडासा टायमिंगचा फरक पडला. म्हणजे आज मृत्यू झाले तर त्या मृत्यूची नोंद थोडी उशिरा झाली आणि त्यामुळे मे एंड मध्ये आणि जूनच्या फर्स्ट वीक मध्ये हे आकडे मोठ्या प्रमाणामध्ये समोर आले. याचा अर्थ महाराष्ट्र सरकारने ते आकडे लपवले किंवा महाराष्ट्र सरकारने काही खोटं सांगितलं किंवा उत्तर प्रदेशासाठी नदीमध्ये ते देह सोडून दिले किंवा हेमलताताई, आपण असं म्हणता आहात की कोरोनाची दुसरी लाट आली त्यावेळेला आपल्याला या प्रकारच्या अडचणी झाल्या आणि त्या अडचणींमुळे योग्य प्रकारच्या नोंदी योग्य वेळेला झाल्या नाहीत. गणेश खंडकर आपल्या सोबत आहेत. गणेश खंडकर, आपण वाहनात बसले आहात, तुमच्या चेहऱ्यावर प्रकाश नाहीये, कृपया थोडंसं प्रकाशात आलात तर बरं होईल. माझा आपल्याला प्रश्न असा थेट आहे, सरकार आता दुसऱ्या लाटेमुळे नोंद करायला अडचण आली असा बचाव करत आहे. एक छोटीशी गोष्ट इथे नोंदवायला हवी की 2020 मध्ये गेल्या वर्षापूर्वी म्हणजे या वर्षाच्या आधी जवळपास 1 वर्षापासून कोरोना बळींची नोंद योग्य प्रकारे करा याची आग्रही मागणी देवेंद्र फडणवीस या सरकारकडे करतायत. त्यावेळेला तर पहिली लाट होती, मग त्यावेळेलाही जे झालं नाही ते केवळ आणि केवळ दुसऱ्या लाटेमुळे झालं, हा तर्क मान्य असू शकतो का? गणेशजी. असं आहे प्रसादजी, आता हेमलताताई जे म्हणत होत्या त्यांच्या बोलण्याच्याच विसंगतीवरनं आपल्या लक्षात आलं असेल आणि आपण आता जो उल्लेख केला, माझे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जी सरकारला इशारे वारंवार दिले होते आकड्यांच्या संदर्भात, हे काय आता दिलेलं नाहीत. म्हणजे आताचं अधिवेशन, म्हणजे मी माझं म्हणणं मांडत असताना मी सांगेनच की आता आकडा का वाढतोय, अचानक असं महाराष्ट्रामध्ये अस्थिरतेचं वातावरण का झालंय. मुळात असं आहे की सप्टेंबर ते मे या मधल्या काळामध्ये ज्या वेळेला काही प्रमाणात कोरोना आपला कमी होते असं दाखवलं, त्यावेळेला हे दाखवण्यात आलं की बघा प्रशासन योग्य होतं म्हणून हा सगळा आकडा लपला जातोय, प्रशासन कसं चांगलं काम करतंय. आणि ज्या वेळेला दुसरी लाट आली त्यावेळेला नेमकं खरं स्वरूप समोर आलं. हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की या देशामधल्या. पण गणेश खंडकर, सरकारचा तर्क आहे की दुसऱ्या लाटेच्या दरम्यान त्यांच्याकडे पुरेसं मनुष्यबळ नव्हतं म्हणून कोरोना बळींच्या नोंदी योग्य पद्धतीने ठेवता आल्या नाहीत. मला आपल्याला असा प्रश्न आहे, आपण महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे, कोरोनानं माणूस मेला हे लिहिलंच नसेल तर नंतर कोरोनानं माणूस मेला हे लिहिणं हे जास्त घातक नाही का? अशानंच खऱ्या अर्थानं साथ वाढायला मदत नाही का झाली? नाही बघा, असं आहे की नोंद ही असते, नोंद ही करावीच लागते. आता असं आहे की हे म्हणणं की आमच्याकडे मनुष्यबळ नव्हतं याच्यापेक्षा फसवणुकीचा दुसरा प्रकार असू शकत नाही. बघा, आपण पहिल्या लाटेमध्ये ज्या वेळेला आपण स्वतःची पाठ आपण स्वतःच थोपटतोय ना, की आम्ही जम्बो कोविड सेंटर उभी केली, आम्ही एवढी मोठी यंत्रणा उभी केली. बघा, महाराष्ट्राचं दुर्दैव काय आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबईत राहतात तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे दुर्दैवानं बारामतीचे आहेत. आता काँग्रेस पक्षाचं कोणीच नसल्यामुळे त्यांचा नेमका भाग कुठे हे सांगायला मार्ग नाही. पण लक्षात घ्या, या दोघांच्या स्टेटमेंटच्या रेकॉर्ड्स तुम्ही तपासाल तर ते मुंबईकडे लक्ष देऊन होते, ते बारामतीकडे लक्ष देऊन होते. बाकी ठिकाणच्या रुंदी प्रसादजी मिळणार कुठून तुम्हाला? याच्या संदर्भात एक तांत्रिक सल्ला सुद्धा आपल्याला घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्यासोबत नागपूरहून आरोग्य विश्लेषक डॉक्टर अविनाश बाणाईत आहेत. अविनाशजी, आपण विदर्भामधली दुसऱ्या लाटेतली परिस्थिती अत्यंत जवळून पाहिलेली आहे. या सर्व घटनाक्रमाच्या दरम्यान जर आता जून महिन्याच्या अंतिम टप्प्यामध्ये हे समोर येत असेल की 20,000पेक्षा जास्त कोरोना बळींची नोंदच झालेली नव्हती, तर मला सांगा याचा सामाजिक परिणाम काय आणि साथ संक्रमणामध्ये अशा प्रकारच्या चुका कशा प्रकारे साथ वाढवायलाच मदत करतात? सगळ्यात प्रथम ह्या सगळ्या मृत्यू दर दाखवला गेला हा कोरोनाचा आहे याच्याकरता प्रूफ काय? कुठल्याही एका पेशंटचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही. तर तुम्ही बेसिक म्हणजे त्याचा आमचा मेडिकल आस्पेक्ट समजून घ्या की ज्यांना कोणी जे पॉझिटिव्ह होते
ते ऍडमिट झाले आणि बाकीचे त्यांच्याबरोबर जे डिसीजेस होते, ज्याला आपण कोमॉर्बिड कंडिशन म्हणतो, त्यामुळे जर मृत्यू झालेला असेल पण तो पॉझिटिव्ह आहे तर कोरोना म्हणून त्याची डेथ सांगितल्या गेली. प्रश्न हा आहे की कुठलाही पेशंट कोरोनानी गेला असं शपथेपूर्वक हे कुठलेही पॉलिटिशियन असो की महानगरपालिका असो कोणीही म्हणू शकत नाही. म्हणजे बेसिक याच्यावर माझा मेन जो थ्रस्ट आहे की हा सगळा मृत्यू दर जो सांगितला गेलेला आहे हा कोरोनानी आहे असं स्वेअर आणि से मी शपथेपूर्वक सांगेल असं कोणीतरी म्हणू शकेल काय? बरोबर आहे. मग अविनाश बाणाईत, मला आपल्याला विचारायचा आहे असा पुढचा प्रश्न की जो कोरोना बळींचा दर सांगितला गेला तो वस्तुस्थितीपेक्षा जास्तीत जास्त राजकीय होता असं म्हणायचं का? मग 100% आणि आजही जर याच्यावर पॉलिटिक्स होत आहे ते दुर्दैवी आहे. त्यामुळे अत्यंत महत्वाची गोष्ट दुर्लक्षित होती आहे की नॉन कोरोना पेशंट, नॉन कोविड पेशंट हे अत्यंत दुर्लक्षित झाले या पूर्ण सो कॉल्ड वेव्ज वगैरे मध्ये आणि त्यांचा मृत्यू दर खूप वाढलेला आहे. कोरोनानी मृत्यू दर आहे हे म्हणणं चुकीचं आहे जोपर्यंत त्यांचा पोस्टमार्टम होत नाही. तर मी पॉझिटिव्ह होतो म्हणून कोरोनाने प्रॉब्लेम झाला असं नाही. कोरोना हा 98% लोकांना झालेला असलेले रिकवर झालेले आहेत. त्यामुळे इथे प्लीज करेक्शन करावं आणि मृत्यू दर हा 20,000 30,000चा जो काही बदललेला आहे आणि आत्ताच हेमलताताई बोलल्यात की जास्त मनुष्यबळ हवं होतं. म्हणजे हे खरंच आमच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की तुम्ही ऍक्सेप्टही करता की मृत्यू दर कमी होता म्हणून हे नंतर तुम्ही त्याला मॅनिप्युलेट करणार काय? तुम्ही हेमलताताई फक्त एवढं सांगा की ह्या कोरोनाच्या डेथ सर्टिफिकेटवर कोरोनामुळे डेथ झाली असं कुठल्या कॉर्पोरेशननी लिहून दिलेलं आहे काय? म्हणजे हेमलताताई याचं उत्तर देऊ शकतील. त्या स्वतः नाशिकमध्ये असतात, नाशिक मधल्या आरोग्य यंत्रणेच्या बाबत त्याही स्वतः लक्ष घालतात. हेमलताताई, आता आपल्याकडून उत्तर अपेक्षित करूया. नाही, डॉक्टरनी सांगितलं ते बरोबर आहे की करोनाच्या काळामध्ये हार्ट असेल, लंग्स असतील, किडनी असेल, किडनी फेल्युअर असेल, असे जे आजार होते त्या आजारांनी पेशंट जाण्याची संख्या सुद्धा तितकीच जास्त होती. परंतु करोनाच्या ह्या लाटेमध्ये मग पेशंट गेल्यानंतर नक्की डेथ कशामुळे झाला, हार्ट अटॅक आला, करोनामुळे हार्ट अटॅक आला, इतर कॉम्प्लिकेशनमुळे हार्ट अटॅक आला, ही सगळी वस्तुस्थिती आहे. तर त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं ते अगदी योग्य आहे. पण याचा अर्थ जो तुमचा मूळ प्रश्न आहे की तुम्हाला जे म्हणायचंय की सरकारने हे आकडे जाणीवपूर्वक लपवले किंवा जाणीवपूर्वक हे करोनाचे पेशंट आहेत हे सांगितलं नाही, ही वस्तुस्थिती चुकीची आहे. ज्या ज्या प्रमाणात जशा जशा नोंदी झाल्या तशा तशा सरकारने सांगितले आहेत. हेमलताताई, आपण असं म्हणता आहात की सरकारनं जाणीवपूर्वक काहीच केलं नाही. 1 वर्षापासून या मुद्द्याला आपल्या समोर ठेवलं जात आहे. विरोधी पक्ष ज्या वेळेला या मुद्द्यावर बोलत होते तेव्हा त्याच्यावर शून्य प्रतिक्रिया होती. ज्या वेळेला कागदपत्रांच्या आधारे माध्यमातून या गोष्टी समोर यायला लागल्या तेव्हाच सरकार का जागी व्हायला लागली? नाही, सरकार कंटिन्युअसली नॉनस्टॉप 24/7 काम करत होतं. सरकार हे फक्त पत्रकार परिषदा घेऊन आरडाओरडा करत नव्हतं. सरकार फक्त आता आपले विरोधी पक्ष नेत्यांचं आपण बऱ्याच वेळापासून कौतुक करताय, तर नागपूरमध्ये काय परिस्थिती होती, विरोधी पक्ष नेते काय स्टेटमेंट करत होते, आपले पंतप्रधान काय सांगत, एक मिनिट मला बोलणं होऊ देत, माझं बोलणं पूर्ण होऊ देत. आपले पंतप्रधान पहिली लाट ओसरल्यानंतर भारताने करोनावरती मात केलेली आहे आणि भारताने वॅक्सिनेशन जगाला दिलेलं आहे, हे त्यांचे स्टेटमेंट आणि हे त्यांचं मन की बात मध्ये आपण ऐकलेलं आहे. त्यामुळे ह्या चुका ज्या आहेत ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी ज्या पद्धतीने सगळ्या गाईडलाईन्स दिल्या होत्या, ज्या पद्धतीने आपल्या भारताचे पंतप्रधान आपण करोना मुक्त झाल्याच्या घोषणा करत होतं आणि त्यानंतर वेगवेगळ्या इलेक्शन मध्ये आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट बिझी होतं, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. अगदी हेमलता पाटील जी, हेमलताताई, फार बरं झालं आपण हा मुद्दा उपस्थित केलात. मी बराच वेळ झाला याच गोष्टीची वाट पाहत होतो की कधी एकदा नरेंद्र मोदींना दोष दिला जातो. गणेश खंडकर, उत्तर द्या. आपण कसं असतं की काहीही झालं तर या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा कसा दोष आहे हा सांगण्याचा प्रयत्न होतो.
करोनाच्या काळामध्ये ज्या परिस्थितीतून महाराष्ट्र सरकार गेलं, ज्या परिस्थितीतून ह्या सगळ्या गोष्टींवरती मात केली, बर. ज्या पद्धतीने ह्या सगळ्या चाचण्या केल्या, ज्या पद्धतीने लसीकरण केलं, केंद्राकडून येणाऱ्या हेमलता ताई, अपुऱ्या लसींच्या साठीच्या हेमलता ताई, आपण असं त्याचा म्हणताय की महाराष्ट्रानं कोरोनावर मात केली आणि जे काही घडलं ते नरेंद्र मोदी यांच्या दिलेल्या निर्देशामुळे घडलं. गणेश कणकर त्याचं उत्तर देतील. गणेश कणकरजी, आपण याचं उत्तर द्या. दरम्यान एक ताजं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांचं आपल्याला आठवत असेल की आत्ता जे सत्ताधारी आहेत त्यांच्या घरात जर समजा उद्या कोणी त्यांना मारहाण केली तर त्या घरातल्या भांडणासाठी पण ते नरेंद्र मोदींना जबाबदार ठरवतील. नाही, मी एकतर हेमलता ताई विरोधी तुमचं पक्षनेत्यांची अनेक विनोदी स्टेटमेंट्स आहेत, त्याच्यावरती आता आपण चर्चा करायची तर आपला हा चर्चेचा वेळ खूप कमी पडेल. ठीक आहे. आणि देवेंद्र फडणवीस महान आहेत, त्याच्याबद्दल आमचा वाद नाही. आणि म्हणून विरोधी पक्ष नेत्याचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीने करावं, त्यांच्या सजेशन सरकार नक्कीच विचारात घेईल. अहो, ते परंतु वर्षभरापासून याच्यामध्ये सांगत ना होते. वर्षभरापासून सांगत होते. देवेंद्र फडणवीसांच्या तेच एखाद्या सांगते, सकारात्मक तुम्हाला- गोष्टीचा वारंवार उल्लेख झाल्याच्या नंतर आपल्याला कदाचित तो रुचू शकणार नाही. पण गणेश कणकर, माझ्याकडे त्यांची पत्र आहेत, नोंदवलेली पत्र आहेत, सरकारकडे ती पत्र आहेत. सरकारने एकाही पत्राचं उत्तर दिलेलं नाहीये. 2020 पासून सातत्यानं सांगितलं जात होतं की कोरोना बळींची योग्य आकडेवारी दाखवा. नाही, प्रसादजी कसं आहे, मी हेमलता ताईंचं मी अभिनंदन यासाठी करत होतो की ताई असं आहे की जेव्हा केंद्र सरकारने गाईडलाईन्स जेव्हा जाहीर केल्या ना, त्यावेळेलाच महाराष्ट्र शासनाने, म्हणजे आता डॉक्टर आपल्या चर्चेमध्ये आहेत, त्यानंतरच संपूर्ण देशभरामध्ये लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सने या संदर्भात काय केलं पाहिजे, राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय आरोग्य मंत्री यांची चर्चा होऊनच आपण गाईडलाईन्स ठरवत होतो. त्या कशा राबवायच्या हा त्या राज्याचा प्रश्न होता. महाराष्ट्रामध्ये जम्बो कोविड सेंटर आली, ठिकठिकाणी शासकीय आपण ते- रुग्णालयातून सेवा सुरू झाली. माझं ऐकून घ्या ना ताई, मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं. बरोबर, आपण सुरू गुजरातपेक्षा केलं. आणि उत्तर प्रदेशपेक्षा आपण जास्त चांगल्या पद्धतीने ते राबवलं, हे आपणही कबूल केलं पाहिजे. तुमचं मी महाराष्ट्रातल्या अभिनंदन होणाऱ्या करतो. लोकांनी ताई, कमीत अख्ख्या कमी देशामध्ये- काहीतरी कबूल केलं अख्ख्या- पाहिजे. आपण काही नदीमध्ये अख्ख्या नदीमध्ये देशामध्ये- सोडून दिली नव्हती किंवा गुजरात सारखी आपण संख्या लपवली नाहीये. आपण मृत्यू अहो, तुम्ही संख्या लपवली नाही हे तर आता कागदपत्रावर सिद्ध होत आहे. तरीही तुम्ही सांगताय की तुम्ही संख्या लपवत नव्हतात. 20,500च्या जवळपास कोरोना बळी स्वतः मान्य करता आहात, ते सुद्धा या वर्षी. या आधीच्या वर्षात काय झालं देवाला ठाऊक आहे. ताई, मी बोलू का, तुमची परवानगी असेल तर? गणेश कणकरजी, लवकर बोला, काय वेळेची झालंय? मर्यादा आहे. नाही, आता त्या मध्ये मध्ये बोलतायत तर मी काय करणार? बरं, आपण आपलं त्यामध्ये म्हणणं मांडत राहा. ज्या वेळेला हे झालं, त्यावेळेला जेव्हा पहिली लाट उसरली असं तुमचे मुख्यमंत्री ज्या वेळेला म्हणत होते, माफ करा, महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री म्हणत होते, त्यावेळी दुसरी लाट येणार नाही असं समजून तुम्ही या व्यवस्था मोडकळीत का काढल्या बरं? हा तुमचा दोष आहे. नाही. दुसरी बाब अशी आहे, आता माझं ऐका, दुसरी बाब अशी आहे, पंतप्रधान हे आज सत्तेवर आहेत, त्यांना जनतेने जनादेश दिला, ते मन की बात करतात. तुमच्या पक्षाच्या प्रमुखाचं, म्हणजे आता सध्या ते टेम्पररी बाहेर आहेत की आत आहेत अजून माहिती नाही मला, त्यांना जर कोणी गंभीरपणे घेत नसेल, आता हे आमचा दोष तुम्ही का म्हणताय कोण बरं? हा आमचा दोष नाहीये. टेम्पररी बाहेर मुळात कोण त्या temporary वॅक्सिनेशनच्या बाहेर आहे? संदर्भामध्ये, नाही. त्या कोण वॅक्सिनेशनच्या temporary बाहेर आहे? संदर्भामध्ये आपण बोलत नाही, आहात. आपल्या त्या आपल्या वॅक्सिनेशनच्या संदर्भामध्ये आपल्या पहिली- सरकारमध्ये तडीपार लोक आहेत. कोण टेम्पररी बाहेर यायची बात करता तुम्ही? हे आपण सांगू शकाल का? कारण नाही. कसं आहे, तुमची अडचण, तुम्ही चर्चेमध्ये भाग नाही घेऊ शकत. तुम्ही नेहमी काही ना काही दुसरा विषय आपणच बोलले ना. पंतप्रधान आपणच मोदींची बोलले टीका ना आता. करणार. मी अभिनंदन केलं तुमचं की तुम्ही नाव कसं प्रसादजी, घेतलं नाही अजून. आपली चर्चा ही एकच मिनिट चालू आहे. गणेश कणकरजी, थोडा मुद्दा पूर्णपणे आपल्या हातातून निसटतोय असं वाटतंय, भरकटतोय, मुद्द्याला चिकटून आपल्याला बोलत राहायला पाहिजे. हेमलता पाटलांना काही मुद्दा मांडायचा असं दिसतंय. 30 सेकंद आहेत हेमलताजी, त्यानंतर मला डॉक्टर अविनाश बाणाईत यांना बोलतं करायचंय. नाही, आता पंतप्रधानांचा विषयच निघाला म्हणून सांगते. आमच्या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरुवातीपासून सरकारला अवेअर केलं होतं. म्हणजे ज्या वेळेला ट्रम्प पहिल्यांदा भारतामध्ये आले होते त्यावेळी राहुल गांधींनी तेच स्टेटमेंट केलं होतं. लसीकरणाच्या संदर्भामध्ये पण त्यांनी आधी अवेअर केलं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संदर्भात अवेअर केलं होतं. पण विरोधी पक्षाचं ऐकायचंच जगामध्ये कोणी नाहीये. आणि लॉकडाऊन लावला नव्हता, तो पहिला भारतामध्ये लागला. आता याला काय म्हणाल? ज्या पद्धतीने हेमलता तो ताई, याला लॉकडाऊन काय लावला म्हणाल? भारतामध्ये, ज्या पद्धतीने तो याला काय लॉकडाऊन लावला, म्हणाल? तो अतिशय संतापजनक पद्धतीने लॉकडाऊन लावला. लाखो लोक बरं. रस्त्यावरती येऊन मेले तुमच्या मूर्खपणामुळे. हा लॉकडाऊन लावताना तुम्हाला चांगल्या पद्धतीने लॉकडाऊन लावता आला असता. अनेक गोर म्हणजे हेमलताजी, आणि
केवळ काय ज्या बोलताय पद्धतीने ताई? तुम्ही लॉकडाऊन लावला, एकदम तुम्ही ट्रेन बंद केल्या, एकदम बसेस बंद केल्या, म्हणजे तुमच्या मनात आलं की जशी नोटबंदी जाहीर केली तशाच पद्धतीने तुम्ही लॉकडाऊन लावला. तशाच हेमलताताई पद्धतीने एकच मिनिट, लॉकडाऊन एक तपशील प्रस्थापित द्यायला केले. हवा, एक तपशील आपण चर्चेमध्ये ताई, द्यायला हवा काय बोलताय? आणि मला एक दिलेला तपशील घेऊन आज आपण त्या चर्चेला पुढे नेऊया. अहो, देशात 24 मेला लॉकडाऊन लागला, महाराष्ट्रात 23 मेला लॉकडाऊन लागलेला होता. 23 मे ही 24 मेच्या आधी येते. 23 मेला 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रामध्ये संचारबंदीची घोषणा झाली. जी संचारबंदी तोंडातून निघाली, कागदावर आली नाही. 24 मेला देशामध्ये टाळेबंदी लागली, हे विसरता येणार नाही. आपल्याला डॉक्टर अविनाश बाणाईत यांची प्रतिक्रिया घ्यायची आहे. बाणाईजी, प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राला जबाबदार धरल्यानं महाराष्ट्राच्या कोरोना नियोजनातल्या चुका भरून निघणार आहेत का? परत मोठी दुर्दैवी बाब आहे या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. सॉरी, म्हणजे मी पॉलिटिकल काही स्टेटमेंट करत नाही आहे, पण जर नंतर कागदोपत्री हे दिसून येत आहे की मृत्यूदर हा 20,000 फरक आलेला आहे, तर ही जी काही गोष्ट घडती आहे ही दुर्दैवी याच्याकरता म्हणतोय की इतका मृत्यू हा देखील इतक्या लाईटली घेतला गेला की त्याचं नोंद देखील बरोबर झाली नाही. हे दुर्दैवी बाब आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर वर्कर्स कमी आहेत, हा जर आस्पेक्ट तुम्ही समोर ठेवताय जसं हेमलताई बोलल्यात, तर मग हे जम्बो सेंटर आणि हे सगळं तयार केलेलं होतं, तर मग हे फक्त कागदोपत्री होतं काय? जर त्यांच्या जवळ मनुष्यबळच नव्हतं हे नोट करायला की मृत्यू याच्यामुळे झाला, तर याच्यापेक्षा दुर्दैवी बाब कुठली असू शकते? हेमलता पाटील, आपल्याला याचं उत्तर द्यायचंय. दरम्यान एक छोटीशी आठवण या निमित्तानं करून देऊ इच्छितो. डॉक्टर अविनाश बाणाईत यांनी जो मुद्दा उपस्थित केला तोही तितकाच गंभीर आहे की जर आपल्याकडे पुरेसं मनुष्यबळ दुसऱ्या लाटेशी लढण्यासाठी नव्हतं, तर मोठ्या मोठ्या जम्बो कोविड सेंटरमध्ये मदत मिळत होती का? याचंही उत्तर तुम्ही द्या. नाही, ज्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने हे सगळी तयारी केली आणि आपण म्हणता मनुष्यबळ, पण ज्या पद्धतीने आपण मनुष्यबळ सुद्धा कामाला लावलं, ज्या पद्धतीने आशा वर्कर्स असतील, सगळ्या आरोग्य संघटना असतील, या सगळ्यांची आपण मदत घेतली, नवीन भरती केली आणि त्या पद्धतीने आपण जास्तीत जास्त कोविड सेंटरमध्ये सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. व्हेंटिलेटर असतील, ऑक्सिजन सिलेंडर असतील, ऑक्सिजन प्लांट असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केला आणि त्यामध्ये खाजगी हॉस्पिटल्स आणि शासनाची हॉस्पिटल्स या सगळ्यांची एकत्र सांगड घातली. आरटीपीसीआर टेस्ट वाढवल्या, रॅपिड अँटीजन टेस्ट वाढवल्या, लसीकरण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने, कारण महाराष्ट्र हे एक नंबरचं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये लसीकरण चांगल्या पद्धतीने झालं देशाच्या तुलनेने. आणि त्याचबरोबर हेमलता पाटील, महाराष्ट्र हे असं राज्य राहिलं पहिल्या लाटेपासून आतापर्यंत की जे सर्वाधिक बाधित होतं, हेही नाकारता येणार नाही. आपला दावा आहे हेमलता ताई की आपण सगळ्यात उत्तम प्रकारे कोरोनाचा सामना महाराष्ट्र सरकारनं करून दाखवलेला आहे. गणेश खंडकर, तांत्रिक दृष्ट्या थेट मुद्द्यावर बोला. कोविड सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या चांगल्या उत्तम सोयी दिल्या जात होत्या, या दाव्याची वस्तुस्थिती काय? हा मुद्दा कोरोना बळी लपवण्याच्या पासून सुरू झालाय, तो आता कोविड सेंटर पर्यंत येऊन पोहोचलाय. असं प्रसादजी, मी स्वतः कोरोना बाधित होतो. मी 7 हिल्स हॉस्पिटलमध्ये उपचार गणेश खंडकर, आपला आवाज ये जा करतोय. या 2 ठिकाणी सुविधा अतिशय चांगल्या होत्या. बर. परंतु इतर जम्बो कोविड सेंटर मध्ये मात्र कायम तक्रारीचा पाडा तिथले पेशंट्स देत होते. तिथल्या स्वच्छतेच्या बाबतीत, तिथल्या जेवणाच्या बाबतीत, म्हणजे आरोग्याच्या बाबतीत लोकांच्या तक्रारी नव्हत्या. कारण प्रत्येक जण म्हणत होता नाही डॉक्टरची कमतरता आहे, तरी सुद्धा डॉक्टर जीवावरती उदारून काम करतात. लोकांनी त्याबाबत तक्रार नाही केली. परंतु इतर बाबतीत मात्र तिथले जे काही पेशंट होते त्यांच्या सातत्याने तक्रारी येत होत्या. काहींनी किती जरी नाही म्हटलं तरी ज्या पद्धतीने सुविधा देत असताना आपण त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, त्या सुविधा मात्र आपण तेवढ्या प्रमाणात देऊ शकतो. आणि नुसतं गणेश खंडकर, केवळ आणि केवळ विषय हा त्या सुविधांपुरताच आणि त्याच्या गुणवत्तेच्या बाबतीतल्या सुद्धा चर्चेचा असला पाहिजे. अहो, आपल्याला आठवत असेल की शवांना वाहून नेणारी पिशवी खरेदी, बॉडी बॅग्स ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, त्यांच्या खरेदीतल्या भ्रष्टाचाराच्या बाबतीतली चर्चा तर अनेक वेळेला दबक्या आवाजात झाली. ती सरकारनं दाबून टाकली की काय असा प्रश्न पडतोय. गणेश खंडकर,
कुठली चर्चा? बॉडी बॅगच्या नाही, खरेदीची नाही, किंमत काय मला ताई, एक मिनिट, हेमलता एक पाटील, मिनिट. बॉडी बॅगच्या खरेदीची किंमत एक मिनिट, अव्वाच्या कुठल्या सव्वा दरानं बॉडी खरेदीमध्ये बॅग्स काय- खरेदी झालेल्या आहेत. काय कुठल्याही पद्धतीने अव्वाच्या सव्वा खरेदी झालेली नाहीये असं तुम्ही सांगू नाही शकत की तुम्हाला एवढ्याच बॅग खरेदी केल्या पाहिजेत, एवढ्याच कालावधीमध्ये. येणारं संकट मोठं होतं आणि सरकारला काही खरेदी करावी लागते. मी तुम्हाला परत परत सांगते प्रसादजी, ज्या जी. चांगल्या गोष्टी झाल्यात ना ताई, त्या चांगल्या गोष्टी ताई, हे योग्य संकट पद्धतीने मोठं झाल्यात. मान्य तुम्ही करता कुठल्या- तुम्ही? एक मिनिट, हे एक मान्य मिनिट, करते एक का? मिनिट, एक मिनिट. अजिबात त्या पद्धती त्या बॅग म्हणून मध्ये कुठलाही ज्या वेळेला भ्रष्टाचार तुम्ही झालेला नाहीये. पंतप्रधानांवरती मी- आक्षेप घेता त्यावेळेला संकट मोठे आहे तुम्हाला नाही लक्षात येत का? कुठे काय जगामध्ये पंतप्रधानांचा सर्वात काय विषय मोठी आला होता? दुसरी लोकसंख्या पंतप्रधानांचा असलेल्या काय विषय आला देशाच्या होता? पंतप्रधानांनी निर्णय घेतले की तुम्ही टीका करता, मग त्यावेळेला म्हणतात संकट नाही, मोठे बरोबर आहे. होतं. त्यांनी अहो, आम्ही त्यांचे केलं ना निर्णय हे कौतुक. चुकीचे राहिले. ते करोनाच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट झालेलं आहे की केंद्र सरकारचे चुकीचे नियम, केंद्र सरकारची दिरंगाई ही सगळी करोना भारतामध्ये वाढायला कारणीभूत ठरली. आपण त्यावेळेला जर विमान सेवा बंद केली असती तर या पद्धतीने करोना या देशामध्ये पसरला नसता. आपण ज्या पद्धतीने लॉकडाऊन जाहीर केला, लाखो मग लोक ताई, एक रस्त्यावरती प्रश्न गेले विचारू नसते. का? ज्या पद्धतीने हेमलताताई, वेळेची मर्यादा आहे. तुमची राज्य असलेल्या हेमलताताई, वेळेची मर्यादा आहे. वेळेची मर्यादा आहे. गणेश खंडकरांना एक संधी देऊया 30 सेकंदाची, त्यानंतर 30 सेकंद पटकन डॉक्टर अविनाश बाणाईत. वेळेची मर्यादा आहे. गणेश खंडकर, आपलं तर्कसंगत उत्तर मांडा. नाही, मला फक्त एवढंच सांगायचं आहे. हे बघा, असं आहे, कोरोना हा नवीन होता, कुणाला त्याबद्दल माहिती नव्हतं, या म्हणून कुणालाही दोष देण्यात अर्थ नाही. पण एकदा कळल्यानंतर, सिस्टीम सुरू झाल्यानंतर आपण पूर्णतः ती सिस्टम मोडकळीच काढ. काही तांत्रिक कारणांमुळे गणेश खंडकर यांचा ही आवाज प्रशासनाची- ये जा करतोय. डॉक्टर अविनाश बाणाईत आपल्या सोबत आहेत. अविनाश बाणाईत यांच्यासाठीचा एक शेवटचा पटकन प्रश्न, 30 सेकंदातच त्यांनी उत्तर द्यावं ही विनंती आहे. डॉक्टर बाणाईत, ज्या पद्धतीच्या चुका झाल्या त्या टाळल्या गेल्या नाहीत भविष्यात, तर तिसऱ्या लाटेतली परिस्थिती किती भयावह असू शकते? मी ॲज अ मेडिकल पर्सन प्रसादजी एक ॲश्युअर करू शकतो की तिसरी लॉट हा जो प्रकार एक अतिशय जास्तपणे गंभीरपणे मांडला जातो आहे, याच्याशी मी सहमत नाही आहे. बर. कृपा करून रिलॅक्स व्हा. तिसरी लाट वगैरे फार हा प्रकार राहणार नाही आहे. परंतु हे जर हेमलताताई ॲडमिनिस्ट्रेशन जिथे फक्त मृत्यूची नोंद ठेवणारा व्यक्ती देखील यांच्याजवळ नाही, ही दुर्दैवी बाब आहे. आम्ही मेडिकल पर्सननी खूप सारी मेहनत करून खूप सारा रिझल्ट चांगला दिला, परंतु मृत्यूदर मांडणारे लोक जर यांच्याजवळ मनुष्यबळ नाही, तर हे मी वारंवार परत सांगू इच्छितो, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपण या अत्यंत अल्प वेळेमध्ये ही प्रतिक्रिया नोंदवली, त्यासाठी आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.